आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकांची धामधूम। उद्यापासून संस्थांमधून ठराव मागण्याची प्रक्रिया सुरू होणार। दुग्ध विकास विभागाकडून कार्यक्रम जाहीर। ही प्रक्रिया 14 मे पर्यंत सुरू राहणार। राज्यामध्ये आदर्श शाळांसाठी आराखडा बनवण्याचं काम सुरू। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती। राज्यातील 405 शासकीय शाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यात येणार। कोल्हापूरच्या गडिंग्लज तालुक्यामधील अरुणाळमध्ये बैलगाडी शर्यतीच्या वेळेला अपघात। दुर्घटनेमध्ये 3 जण जखमी। थरकाप उडवणारी घटना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद। अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेराची गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात धाव। महिलेला फोन करून धमकावल्याचा शेरावर आरोप। ससून रुग्णालयामध्ये पार पडली गुंतागुंतीची शस्त्रक्रिया। बाळाच्या श्वसन नलिकेमधून काढला दगड। खेळताना गिळलेला दगड बाहेर काढला। नैसर्गिकरित्या दगड बाहेर पडला नसल्यामुळे शस्त्रक्रिया। पालघरच्या सफाळे एसटी आगारामध्ये चालक आणि प्रवाशामध्ये वाद। चालकाकडून युनिफॉर्म काढत प्रवाशाला दादागिरी। बस सुटण्यास उशीर झाल्यानंतर जाब विचारताच चालक संतापला। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। राष्ट्रीय महामार्गावरच्या टोल प्लाझावर 10 एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार। रोख व्यवहार पूर्णपणे बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय। टोल नाक्यावर केवळ फास्टॅग यूपीआयद्वारेच व्यवहार करता येणार। राज्यातल्या वेगवेगळ्या भागांना अवकाळीचा फटका बसलाय। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। बीडमध्ये अवकाळी पावसानं सिग्नलचा पोल कोसळला। कंत्राटदारावर गुन्हा दाखल। नगर परिषदेच्या विद्युत अभियंत्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल। या प्रकारामुळे पालिका प्रशासनाची पोलखोल। पुण्यातील जीपी टोनिक्स सिस्टीमचे कंत्राटदारावर गुन्हा दाखल। नागपूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाच्या जेरी अर्जुन नगरमधील घरांना मोठ्या प्रमाणात फटका बसला। घरातील भांडी धान्य कपड्यांचं नुकसान। वाशिम जिल्ह्यामध्ये गारपिटीमुळे बिजवाई कांद्याचं मोठं नुकसान। बिजवाई कांदा आडवा पडून मातीमोल। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी संकटात। लातूर जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका। भाजीपाला आंबा टरबूज आणि ड्रॅगन फ्रूट पिकांचं नुकसान। शेतकरी संकटात। हिंगोली जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे कलिंगड उत्पादक शेतकरी संकटात। कलिंगडाच्या वेलावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता। बीड जिल्ह्यामध्ये सलग 4 दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। भर उन्हाळ्यामध्ये नदी ओढे पाण्यानं प्रवाहित। बीड गेवराई धारूर वडवणी आणि आष्टी तालुक्याला अवकाळीसह गारपिटीचा तडाखा। तर 3 दिवसांच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील 237 हेक्टरवर असलेल्या पिकांना फटका। बीडच्या आष्टीमधील खरड गव्हाणमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस। शेतातील काढणीला आलेला कांदा पिकांचं नुकसान। तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून अवकाळी पाऊस। सततच्या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। अवकाळी पावसामुळे सुमारे 17,000 हेक्टरवरील संत्रा पिकाला फटका। तातडीनं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। अमरावतीच्या मोर्शी तालुक्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा फटका। नेरपिंगळाई गावामध्ये वादळी वाऱ्यामुळे संत्रा बागेतील झाडं उन्मळून पडली। पावसामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका।